20,000 किलोमीटरपेक्षा जास्त डबलिंग ट्रिपलिंग झालं होतं. तिकडे गेल्या 2.5 वर्षात केवळ 16,500 किलोमीटरचं डबलिंग आणि ट्रिपलिंग मान्य केलं. दुसरी गोष्ट, गेल्या कित्येक दशकांमध्ये 70-80 वर्षामध्ये विद्युतीकरण देशामध्ये सुरू झाल्यापासून रेल्वे मार्गाचं केवळ 42% विद्युतीकरण झाले. ते पुढच्या 5 वर्षात आम्ही 85% देशामध्ये आज मी कित्येक लाईन अशा आहेत की ज्या मीटर गेज आहेत, त्या सगळ्या मीटर गेज ब्रॉडगेजमध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पूर्वी अशा कधी सोयी नव्हत्या. पाणी 15 रुपयाची बॉटल आज 1 रुपयात 2 रुपयात लोकांना पाणी मिळू शकतं. खानपान सेवेसाठी लोकांना खाण्याची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये ई-केटरिंग चालू केलं. आज चांगले लोकांना पांघरूण चांगलं पांघरायला मिळावं म्हणून मेकनाइज लॉन्ड्री सुरू केल्या जात आहेत आणि एकदा पूर्ण झाल्या 3 वर्षात की 100% लोकांना एक निराळ्या तऱ्हेचा त्यातला अनुभव मिळेल. इथे जे झाले ते लोक खुश आहेत, पण अनेक ठिकाणी अजून झालेलं नाही. 40,000 पेक्षा जास्त रेल्वेच्या बोगीज कोचीज ज्या म्हणतो आपण, ते अजूनही जुनाट आहेत. त्याचं पूर्णपणे नूतनीकरण करण्याचा निर्णय झाला. पुढच्या 5 वर्षात तो पूर्ण केला. रेल्वे स्टेशनवर लिफ्ट एलिव्हेटर दिसायचे पण आज अनेक ठिकाणी त्याची सोय केली जाते. अनेक ठिकाणी रेल्वेच्या ठिकाणी नवीन आता स्टॉल येतील. रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण चालू आहे. संपूर्ण देशभर रेल्वेच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये बदल करण्यासाठी काम करा. तुम्ही 30,000 कोटी रुपयापर्यंत रेल्वेमध्ये गुंतवणूक होत असेल. गेल्या 2.5 वर्षामध्ये 3.5 लाख कोटी रुपये हे रेल्वेमध्ये नवीन गुंतवणूक करण्यासाठी राखून ठेवले आणि 8.5 लाख कोटी रुपयाची एकंदर गुंतवणूक 5 वर्षात होईल असा पूर्णपणे आराखडा तयार. म्हणजे तुम्ही विचार करा की जे गेल्या अनेक दशकांमध्ये झालं ते केवळ 5 वर्षामध्ये करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. त्याच्या पुढची जी 5 वर्ष येतील त्या 5 वर्षामध्ये रेल्वेमध्ये ह्याच्यापेक्षा दुप्पट गुंतवणूक करून एक जागतिक स्वराची रेल्वे पुढच्या 10 वर्षात करण्यासाठी आम्हाला सुरुवात केली. मी तुम्हाला मजा मी ऊर्जामंत्री होतो जेव्हा मी सांगत होतो की 10 वर्षामध्ये रेल्वेमध्ये देशामध्ये पॉवर सरप्लस होईल. लोक मला असायचे 1 लाख मेगावॉटपेक्षा कमी वीज निर्मितीची क्षमता असताना तुम्ही कसं म्हणता. आज आम्ही कायदा आणला इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2000 आणि आज खरोखरच देशामध्ये पाण्यात विजेची आज सरप्लस वीज निर्माण झाली. आज मी तुम्हाला सांगतो पुढच्या 10 वर्षामध्ये आम्ही निश्चितपणे रेल्वेमध्ये तोच बदल करू जो आज पॉवर सेक्टरमध्ये झाला. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, मी नद्या जोडणी प्रकल्पासाठी मला अटल बिहारी वाजपेयींनी मला त्याचं अध्यक्ष केलं होतं. त्यावेळेला मी सांगत होतो की पाण्याची समस्या कशा तरी निर्माण होईल, त्यावर ठोस कारवाई काय केली पाहिजे याच्यासाठी 1-2 अहवाल मी स्वतः सुप्रीम कोर्टाला सादर केले होते. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो ते अहवाल अंमलात आणले गेले असते तर आजही पाण्याची परिस्थिती एवढी प्रश्न निर्माण झाले नसते. तीच दीर्घकालीन योजना आखून त्यावर कारवाई करून रेल्वेला पुनरुज्जीवन देण्यासाठी आम्ही काम करतो. त्यामध्ये निश्चितपणे राज्याचाही फायदा देशाचाही फायदा. महाराष्ट्राच्या लोकांच्या ज्या पद्धतीने मी सांगितलं की फार अपेक्षा आहेत तुमच्याकडून महाराष्ट्राच्या निवडणुकीतून 3 वर्षात महाराष्ट्राच्या वाट्याला काय असं ठोस सुरेश प्रभू देऊ शकले. महाराष्ट्रामध्ये जे एकंदर प्रकल्प सँक्शन केले गेले आणि ज्या विविध स्वरूपाच्या अंमलबजावणीच्या त्याची संख्या 1,36,000 कोटीच्या पुढे आहे. त्यामध्ये अनेक PPP मार्गाने होती. जसं मुंबईमध्ये जवळजवळ 56,000 कोटीचे प्रकल्प आहेत. त्यातले PPP आहेत, त्यामुळे बजेटमध्ये प्रोविजन करायची गरज नाही, पण PPP मार्गाने EPCमध्ये केले जातील. पण हे सगळं आतापर्यंत कधीच महाराष्ट्राच्या वाट्याला एवढे पैसे कधी आले नव्हते, कधीच. परवा मी नागपूरला गेलो होतो. एका दिवशी आम्ही 20 प्रकल्पाला सुरुवात केली. 30 जूनला मी मराठवाड्यात जातोय, तिथेही आम्ही अशाच प्रकल्प सुरू करणार. 11 जूनला मी पश्चिम महाराष्ट्रात तिकडे देखील आम्ही करतो. कोकणामध्ये तर लोक म्हणतात की आम्ही कधी स्वप्नातही वाटलं होतं असं कोकणात प्रकल्पाला सुरुवात झाली. म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागात 31 जुलैला नाशिक, धुळे, जळगाव, खान्देशात जाऊन तिकडच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो. म्हणजे थोडक्यात मोठ्या प्रमाणावर कामाला सुरुवात आहे. तुम्हाला तुलनिक दृष्ट्या सांग 2009 ते 2014 UPA सरकारची 5 वर्ष. त्यामध्ये महाराष्ट्राला किती मिळाले? 1171 कोटी रुपये वर्षाला मिळाले. 2014, 15, 16, 17 या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राला 3,590 कोटी मिळाले. गेल्या ही रक्कम 206% जास्त. 17-18चं बजेट जे आत्ताच केलं त्यामध्ये महाराष्ट्राला जवळजवळ 6,000 कोटी रुपये बजेटमध्ये. ही रक्कम 408
आणि जास्त. म्हणजे तुम्ही विचार करा की एकंदर 1,26,651 कोटी रुपयाचे प्रकल्प आज महाराष्ट्रात सुरू आहे. 14-16 एक गेज कन्व्हर्जन, 6 डबलिंग प्रोजेक्ट पूर्णपणे केले गेले, 2 विद्युतीकरणाचे प्रोजेक्ट कंप्लीट झाले, 17 डबलिंग, जवळजवळ 3,000 किलोमीटरचं 23,000 कोटीची कामं चालू आहेत, 10 नवीन लाईनची, त्यामध्ये जवळजवळ 1,000 किलोमीटरचं असे 24,258 कोटीचे प्रकल्प चालू आहेत. गेज कन्व्हर्जन 4 लाईनमध्ये ते 1,014 किलोमीटरचं आहे, त्याचे 5,311 कोटीचे प्रकल्प चालू आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा, अशा तऱ्हेचे प्रोजेक्ट आम्ही घेतले. त्याचबरोबर 16 नवीन प्रोजेक्ट 31,882 कोटीचे मान्य केले, 9 नवीन प्रोजेक्ट विद्युतीकरणासाठी 2,150 कोटीचे मान्य केले, 7 नवीन प्रोजेक्ट 3,124 कोटीचे मान्य केले, 4 विद्युतीकरणाचे प्रकल्प मान्य केले, बांद्रा विरार रेल्वेटेड कॉरिडॉरसाठी 20,000 कोटी रुपयाचे प्रकल्पाला मान्यता दिली, आणि 3री आणि 4थी लाईन पुणे लोणावळा यामध्ये 14,253 कोटीला मान्यता दिली. याच काळामध्ये 60 नवीन आरोबी आणि 92 नवीन आरयूबी उड्डाणपूल हे आपण जवळजवळ 2,000 कोटी रुपयाचे केले, आणि 30 आरओबी आणि 23 आरयूबी हे 17-18 मध्ये त्याला मान्यता दिली. याच काळामध्ये 182 अनमॅन लेव्हल क्रॉसिंग दूर केले, आणि नवीन जवळजवळ 28 नवीन गाड्या या महाराष्ट्रासाठी ह्या वर्षात केल्या. अनेक लोकांना मेडिकल असिस्टन्स देण्यासाठी 15 स्टेशनवर लगेच लोकांना इमर्जन्सी मेडिकल रिलीफ मिळेल म्हणून आपण चालू केलं. 100% प्रोव्हिजन सबर्बन स्टेशनसाठी ॲम्ब्युलन्ससाठी प्रोव्हिजन केली. आणि मला वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण काम जे केलं आहे ते आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात नक्कीच झालं होतं, त्याचा मला सार्थ अभिमान. ह्याच्या पलीकडे कोकण रेल्वेचं विपत्रीकरण, कोकण रेल्वेचं विद्युतीकरण, कोकण रेल्वेमध्ये कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर 28 स्टेशनवर वायफाय सेवा दिली. चिपळूण, कणकवली, रत्नागिरी, कुडाळ या स्टेशनाचं विद्युतीकरण केलं. सावंतवाडी टर्मिनसला सुरुवात केली. सावंतवाडीमध्ये कोकणामध्ये राहणाऱ्या महिलांना, सेल्फ हेल्प ग्रुपना, बचत गटांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून एक जागतिक स्तरावर त्यांना बाजारपेठ प्रणाली म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी निर्माण केलेल्या खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळवून दिली. म्हणजे तुम्ही सांगता येईल एवढी कामं की महाराष्ट्रात, कोकणात सर्व ठिकाणी आपण केली. तुम्ही जो दावा करताय थोडं कुतूहल म्हणून माझा पहिलाच प्रश्न आहे की इतका काम वर्षभरात केल्याचा आपला दावा आहे, 3 वर्षात केल्याचा काम. रेल्वे बजेट सादरीकरण बंद करण्याचा तुम्ही निर्णय घेतला. एवढं कामं केल्यावर याचं पॉलिटिकल भांडवल कुठल्याही नेत्यांनी केलं असतं का? तुम्हाला असं वाटलं की जे चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं होतं की ज्याला प्रत्येक रेल्वे मंत्र्याला वाटतं की रेल्वे बजेट सादर करावं, त्याचा पॉलिटिकल फायदा मिळतो, ते का तुम्हाला वाटलं की ते बंद करावं आणि त्याच्यात करावं? ही आपली मराठी माणसांची जी वृत्ती आहे त्यागाची, कुठेतरी त्यात सुद्धा याची भूमिका. खरोखर चांगला प्रश्न आहे तुम्हाला, आणि अतिशय प्रांजळपणे सांगतो की मला खूप त्यामुळे पब्लिसिटी मिळायची, हे सगळं बरोबर आहे, पण मला त्याच्यात खरोखरच रस नाही. माझं इच्छा आहे, मी खऱ्या अर्थाने तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, रेल्वे एक सेवेचं फार मोठं साधन आहे. आज तुम्हाला खोटं वाटेल, दिवसागणिक हजारो लोकांना मी एक सेवा देऊ शकतो, त्याची मी व्यवस्था निर्माण केली. ज्याला मेडिकल मदत पाहिजे त्याला 20 मिनिटामध्ये मेडिकल रिलीफ दिली जाते. हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याला महिलांना सुरक्षितता देण्यासाठी काम केलं जातं. काही महिलेच्या एखाद्या मुलाला दूध नसेल तर दूध देण्यासाठी अनेक सोयी दिवसात गणिक आम्ही देऊ शकतो. माझ्या दृष्टीने तो जास्त महत्त्वाचा. बजेट प्रेझेंट करण्यामुळे पब्लिसिटी मिळते, त्याच्यात काय महत्त्वाचं मिळणार आहे आणि पब्लिसिटी घेऊन कुठे जायचं आहे. मी पण उलट नेहमी प्रसिद्धीपासून जेवढं लांब राहतं तेवढं पसंत करतो. माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे. हा निर्णय तुमचा होता, पंतप्रधानांचा होता की पक्षाचा सामूहिक निर्णय होता? निर्णय कोणाचा होता हा? नाही, मी पण स्वतः पत्र देखील लिहून कळवलं होतं. खरं म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी मी अरुण जेटलींना स्वतः सांगितलं होतं की तुम्ही रेल्वे बजेट आणि मेन बजेट आपण एकत्र करूया. त्याला एक निर्णय होऊ शकला नाही. आता निर्णय झाला पंतप्रधानांच्या, अर्थातच त्यांच्या मान्यतेशिवाय काहीच होऊ शकत नाही. पंतप्रधानांनी खरोखरच देशाला निर्णयात एका ठिकाणी नेण्यासाठी काम करत आहेत. आणि मी स्वतः मंत्री झालो ते पंतप्रधानांच्यामुळेच झालं, आणि पंतप्रधानांचा एवढा विश्वास ठेवून ते आम्हाला एवढी ताकद देतात, त्याच्यानुसारच देश बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मला असं वाटतं की स्वतःला मोठेपणा मिळवण्यापेक्षा सेवेचं एक साधन म्हणून रेल्वेकडे पाहिलं गेलं, ते कधी पूर्वी गेलं नव्हतं दुर्दैवाने. आणि खऱ्या अर्थाने
दीर्घकालीन स्वरूपाची उपाययोजना आपण रेल्वेचे प्रश्न आज आपण जर सोडवले तर त्याच्यापेक्षा मोठं योगदान देशाच्या सेवेसाठी आपण देणार नाही, म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सर, जेव्हा आपलं सरकार सत्तेत आलं, तुम्ही रेल्वे मंत्री झाला, तर एक मोठं टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं होतं की भारतीय रेल्वेची स्पीड वाढावी, जी वर्षानुवर्ष त्याच स्पीडनी धावते. तुम्ही जे टार्गेट ठेवलं होतं ते कितपत अचीव झालं, तुम्ही कितपत यशस्वी झाल्यात 3 वर्षामध्ये या टार्गेटमध्ये? बघा, मी तुम्हाला एक महत्त्वाचा गोष्ट सांगतो. मी 2 रेल्वे बजेट प्रेझेंट केले. तिसरं रेल्वे बजेट जे आहे ते आम्हीच दिलेल्या इनपुटवर अरुण जेटलीने रेल्वेबाबत मांडलं. ही रेल्वे बजेट मांडण्याच्या आधी पहिलं मी एक श्वेतपत्रिका देशासमोर ठेवली होती लोकसभेत. त्यामध्ये सगळे प्रश्न काय आहेत रेल्वेचे मांडले होते. कारण जर तुम्हाला निदानच केलं नाही, वैद्य पहिलं नाडी परीक्षा करतो, तर श्वेतपत्रिका ही नाडी परीक्षा असते. त्यामध्ये जे जे प्रश्न आहे ते दाखवून दिले होते. त्या प्रत्येक प्रश्नावर काय उपाय आहे, आधी अपायकडा उपाय सांगितला, त्याप्रमाणे प्रत्येक बजेटमध्ये त्या दृष्टीने वाटचाल केली होती. मला सांगायला आनंद होतो, पहिलं बजेट केल्यानंतर दुसरं बजेट जे आम्ही प्रेझेंट केलं, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा रेल्वे बजेटवर केलेल्या कामाची ॲक्शन टेकन रिपोर्ट मी लोकांसमोर ठेवला. दुसऱ्या बजेटला मी नव्हतो तरी देखील आम्ही ठेवला. आता तर मी प्रत्येक या तिसरं बजेट मी स्वतः प्रेझेंट जरी केलं नाही तरी देखील करत नसताना मी स्वतः काय करणार आहे त्याचं एक ॲक्शन प्लॅन सगळ्या पत्रकारांच्या बोलून त्यांच्यासमोर ठेवलं. कारण असं की काय काय केलं आहे लोकांना कळलं पाहिजे. आधी केले मगच सांगितले हे तो माझा विश्वास आहे. आणि म्हणून प्रत्येक तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, काय कितपत साध्य झालं याचं उत्तर मी बजेटमध्ये ॲक्शन टेकन रिपोर्टमध्येच तुम्हाला दिसेल. सगळ्या बजेटचं लोकांनी स्वागत केलं, त्याची अंमलबजावणी झाली. आणि मला खात्री आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये भारतीय रेल्वे एक निराळी रेल्वे असेल. आतापर्यंतच्या प्रगतीवर तुम्ही समाधानी आहात? आतापर्यंत जी प्रगती आहे त्यावर तुम्ही समाधानी? निश्चितपणे समाधानी आहे. पण मी समाधानी आहे एवढ्यासाठीच की जे चालू केलं ते पूर्ण झालं, परंतु मी त्या दृष्टीने आनंदी नाही आहे. कारण अजून एक काम खूप व्हायचं आहे. मी घराचं बांधकामाला सुरुवात केल्यानंतर पाया घातल्यानंतर तुम्हाला वाटेल बरं झालं आता तर नक्की घर वरती आहे, ते बरोबर आहे. त्या दृष्टीने वाटचाली सुरू आहे, परंतु घर पूर्ण होत नाही तोपर्यंत राहता येत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने अजूनही रेल्वेची पुनर्रचना करण्याचं जे काम सुरू आहे ते पूर्णत्वाला न गेल्यामुळे त्याचा हवा तेवढा फायदा सर्वसामान्य माणसाला मिळण्यासाठी अजूनही थोडा वेळ द्यावा लागेल. आणि त्याला दुर्दैवाने पूर्वी एक प्रकल्प जाहीर केल्यानंतर तो त्याचं टेंडर निघायला 2 वर्ष लागायची. आज ते 6 महिन्यावर आणलं. पूर्वी नवीन लाईन इलेक्ट्रिफिकेशन जेवढ्या प्रमाणात व्हायचं ते डबल केलं. आज दिवसाला 9-11 किलोमीटरपर्यंत आपण नवीन लाईन टाकतो. हे कधी झालं नव्हतं देशात इथे. याचं कारण मी स्वतः एकही रुपयाचा कमर्शियल डिसिजन घेत नाही. एकही रुपयाचं टेंडर माझ्याकडे येत, ट्रान्सफर, पोस्टिंग, अपॉइंटमेंट ह्यामध्ये माझ्याकडे एकही फाईल येत नाही. संपूर्णपणे 100% पारदर्शकता आणून कामाला सुरुवात केली. सगळी जी रेल्वेची सप्लाय चेन आहे ती पूर्णपणे डिजिटलाइज केली. म्हणजे ऑर्डर दिल्यापासून पेमेंटपर्यंत आज खरं म्हणजे लोकांना याची गरज नाही. याचा अर्थ पूर्णपणे अजूनही माझा प्रयत्न आहे की 100% रेल्वेमध्ये असणारं भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे. अजिबात कोणालाही त्यामध्ये तोटा होता कामा नये. एकाच वेळेला लोकांना नोकरीची आश्वासनं देऊन भ्रामक गोष्टी सांगून पैसे केले जायचे. यावेळेला जगातली सगळ्यात मोठी ऑनलाईन टेस्ट एकाच दिवशी घेतली. 1 कोटी पैसे जास्त लोक बसले होते. त्यामुळे अशा तऱ्हेचं भ्रष्टाचारी प्रथा कमी झाली, पूर्णपणे गेली. अशा तऱ्हेने आम्ही कामाला सुरुवात केली. सर, रेल्वेची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून FDI आणण्याचा निर्णय झाला. काय स्थिती आहे आता? किती FDI रेल्वेत आला? काय त्या निर्णयामुळे आता रेल्वेत बदल येतात, कितपत यशस्वी झाले आहेत तुम्ही? GE आणि अल्स्टॉम या 2 कंपन्यांनी 40,000 कोटी रुपयेची ऑर्डर मी त्यांना दिली. म्हणजे फार मोठ्या जगातल्या एक FDIचं काम. त्याचबरोबर रेल्वेचं आर्थिक उत्पन्न वाढवून म्हणून नॉन फेअर रेव्हेन्यू ते पुढच्या 10 वर्षात 40,000 कोटी रुपये आपण आणण्यासाठी कामाला सुरुवात केली. तुम्हाला आनंद होईल ऐकून, एक मराठी माणसाने रेल्वेचे एका वर्षात 4,000 कोटी रुपये विजेचे वाचवले. आणि आता पुढच्या 10 वर्षात 41,000 कोटी रुपये कसे वाचवले जातील यासाठी उपाययोजना केली. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, पॉवर डायरेक्टली ट्रान्सपरंटली मार्केटमध्ये टेंडर इश्यू करून परचेस करणं, एनर्जी एफिशियन्सी, एनर्जी ऑडिट, LED बल्ब, या सगळ्याचा फायदा 41,000 कोटी रुपये रेल्वेचे वाचले. त्याचबरोबर ERP, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅन, ही जगातला सगळ्यात मोठा ERP आपण रेल्वेत अंमलात आणायला सुरुवात करतोय. त्यामधून रेल्वेला 50,000 कोटी रुपयाचा फायदा होतो. त्याचबरोबर रेल्वेचं नॉन फेअर रेव्हेन्यू, ॲडव्हर्टायझिंग, राईट्स वगैरे विकून रेल्वेला कमीत कमी पुढच्या 10 वर्षात 40,000 कोटी. मला याचा सोडून प्रश्न आहे की रेल्वेची आर्थिक स्थिती खराब पण रेकॉर्ड टर्नओव्हर रेल्वेचा झालेला आहे.
कसं काय साध्य झालं? म्हणजे एकीकडे मालधुवाई कमी आहे. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. पूर्वी पॅसेंजरची संख्या सातत्याने कमी होती. गेल्या 5 वर्षात पहिल्यांदा पॅसेंजरची संख्या वाढली कारण मी नवीन ट्रेन प्रॉडक्ट्स आणले, लोकांना सुखसोयी देतो. त्याचबरोबर ट्रेन 2 उत्पन्न देतं. म्हणजे सतत भाडीवाढ करून ते लोकांतून निघून जायला लागले. तुम्ही सुचवणं होत नाही तर राहणार कसं, तिथे आपण कमी केलं. त्याचा फायदा रेल्वेला पैसे वाढवण्याचा आणि म्हणून दोन्ही गोष्टी करून उत्पन्न वाढवण्यासाठी खर्च कमी करून रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे आपण प्रयत्न. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक मोठं ड्रीम प्रोजेक्ट आहे बुलेट ट्रेन. एकीकडे आपण वेगाने प्रगती करतो, पण अजूनही आपण बघतो की चीनमध्ये जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात 22,000 किलोमीटर त्यांचं नेटवर्क आहे, तिथे आपल्या इथे त्या मनाने अजूनही पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट असूनही हवी तेवढ्या फास्ट या प्रोजेक्टची प्रगती होताना दिसत नाहीये. त्याच्यापेक्षा फास्ट होऊ शकत नाही. आम्ही चालू केल्यानंतर आधीच जापनीज लोकच करतात, ते आम्ही करत नाही. जापनीज लोकांनी सांगितलं की 2023ला सुरू होणार. 2023ला निश्चितपणे बुलेट ट्रेन चालू होईल. त्याच्यामुळे संपूर्ण सगळं जे जे आमचे बेंचमार्क ठरले त्याच्या पुढे जाऊन आम्ही काम करतो. त्यामुळे निश्चितपणे येईल. त्याच्याविषयी संपूर्ण कारवाई चालू नाही, पण आता काय त्याचा पुढचा टप्पा? फक्त हा एकच टप्पा की त्याचा पुढचा पण प्लॅनिंग सुरू केलेला आहे? काय होणार आहे पुढचं planning? बुलेट ट्रेनच्या दृष्टीने अनेक देशांची त्या दृष्टीने चर्चा चालू आहे. परंतु बुलेट ट्रेन बरोबरच सर्वसामान्य माणसाला सुखसोयी देणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असल्यामुळे आम्ही दोन्ही गोष्टी काम करतो. सगळ्यात महत्त्वाचा ज्याला सगळ्या दर्शकांचं लक्ष लागलं, तुम्ही मुंबईत राहिलेला आहेत बराच काळ, मुंबईच्या लोकलमधून प्रवास केलेला आहे. तुम्ही रेल्वे मंत्री झाला तेव्हा सगळ्यात जास्त आनंद विशेषतः मुंबईकरांना झाला असेल, कारण की लोकलचा धक्के खाल्लेला व्यक्ती रेल्वे मंत्री झाला. पण अजूनही 3 वर्षात ज्या तक्रारी या लोकांच्या त्या कमी झालेल्या नाही आहे, लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल कमी झालेले नाही आहे. एक स्वाभाविक प्रश्न लोकांच्या मनात आहे की जर ज्यांनी हा हाल अपेक्षा सहन केलेला आहे तो व्यक्ती रेल्वे मंत्री असताना जर हे हाल दूर होऊ शकत नसतील तर पुढे मग अपेक्षा कशी ठेवायची? काय केलं पाहिजे होतं तुम्ही सांगू शकाल मला? मुंबईमध्ये लिफ्ट एलिव्हेटर चालू आहे. मुंबईची स्टेशनं पूर्वीपेक्षा आणखीनही स्वच्छ करण्यासाठी काम चालू आहे. मुंबईमध्ये MUTP 3मध्ये नवीन ट्रॅक चालण्याचं काम चालू आहे. हार्बर लाईनवर जास्त डबे जोडले गेले आहेत. हे सगळं आजच्या नेटवर्कवर 80 लाख लोक ट्रॅव्हल करतात, ते सुद्धा केलं. त्याचबरोबर 56,000 कोटी रुपये करून एलिव्हेटेड कॉरिडॉरपासून आपण योजना आपल्याकडे कधी मुंबईच्या इतिहासात झाल्या नव्हत्या. आपण जेव्हा अपेक्षा करतो त्या अपेक्षेला देखील निश्चितपणे काहीतरी एक व्यावहारिक व्यक्ती पण जोड असली पाहिजे. आणि काय केलं तुम्ही सांगितलं तर मी करू शकलो असतो. तुम्ही सांगा अजून काय केलं पाहिजे? तुम्ही सांगितलं तर मी निश्चितपणे करेल. तुम्ही सगळ्या लोकांना सांगतो काय केलं पाहिजे सांगा. जे त्यांनी कधी अपेक्षा केल्या होत्या त्या गोष्टी आपण करतोय. रेल्वेमध्ये 56,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करून 24 डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत राज्य सरकारच्या सहकार्याने मागे लागून सगळ्या देशांनी मान्य केल्या. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही त्याला कटिबद्ध आहोत. त्यामुळे कामाला सुरुवात केली. मला वाटतं की आपल्याला तोच दुर्दैवाचा प्रश्न असा आहे की आपण ज्या गोष्टीची अपेक्षा करतो त्याला देखील काहीतरी व्यावहारिकतेची जोड असली पाहिजे. कधी न झालेल्या गोष्टी आपण रेल्वेत करतो, ते करून रेल्वेच्या लोकांना निश्चितपणे फायदा करण्याचा आपण निश्चित करतो. सर, रेल्वे अपघात हा एक मेजर इश्यू आहे मुंबईला. गेल्या आठवड्यात 16 लोकांचा मृत्यू झाला. आठवड्यात 11 हा ॲव्हरेज आहे. तुम्ही महिन्यात सतत मुंबईला जाता, लोकांना पॅसेंजर सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करता, पण अपघात कमी होताना दिसत नाही. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये रेल्वेमध्ये अपघाताची संख्या कमी झाली. गेल्या 10 वर्षात केलं तर आणखी कमी झाली. पण तरी देखील मी त्यामध्ये संतुष्ट नाही. म्हणून आम्ही गेल्या पुढच्या 5 वर्षामध्ये 1 लाख कोटी रुपयाचा गुंतवणूक करतोय रेल्वेमध्ये सेफ्टी फंड वाढवण्यासाठी. त्यामधून आमचा असा संकल्प आहे की रेल्वेमधल्या जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी त्रास घेऊन रेल्वेला प्रवास करता यावा या विषयात प्रयत्न. शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. एकच महत्त्वाचा सर,